हाय फ्रेंड, आजचा व्हिडिओ ना थोडासा मजेशीरच होणार आहे, कारण की आज ना मंगळवार आहे आणि काल आणि परवा म्हणजे रविवारी खूप जास्त आणि सोमवारी थोडंसं म्हणजे कमी ह्या प्रमाणात ना मला म्हणजे माझे व्हिडिओ इंस्टाला, यूट्यूबला आणि फेसबुकला म्हणजे हे 3 ठिकाणी माझे व्हिडिओ जात असतात. तर काय झालं होतं ना, मी माझ्याकडे बहुतेक ना 669 रिक्वेस्ट होत्या, फ्रेंड रिक्वेस्ट होत्या फेसबुकला. तर मी काय केलं होतं, ठीक आहे बाबा, असं म्हणजे एक एक कशाला कन्फर्म करायची, त्याच्यामुळे मी ऑल करून टाकलं. सगळे कन्फर्म झालेले होते. त्याच्यातून बरेचसे असे मेसेज आले होते, हाय 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 हाय, जेवलीस का, कुठली आहेस, काय करतेस, मुलं किती, मिस्टर काय करतात, शिक्षण कुठं झाले, तुझं गाव कोणतं, तू राहतेस कुठं. बापरे बाप, इतके सारे मेसेज आले होते. मी रिप्लाय कोणाचे, 1-2 रिप्लाय जे माझे शाळेचे फ्रेंड होते ना, तर त्यांना मी 1-2 फक्त रिप्लाय दिले होते. त्याच्यानंतर मी रिप्लाय कोणालाच दिला नाही. तर त्याच्यानंतर कालचा म्हणजे रविवारचे जे मला मेसेज केले होते ना, तर त्यांचे सोमवारी म्हणजे काल ना परत मेसेज आलेत. हाय वगैरे काही नाही आलेला, तू खूप एरोगंट आहेस, तू बोलत नाहीस, तू स्वतःला समजतेस काय, आणि असे बरेच काय काहीतरी आले होते. पण कालचे जे होते ना, त्यांचे आज मेसेज आले. झालं का, काम झालं असेल तर बोलू शकतो का. तर ते मेसेज त्याच्यानंतर मला ते कॉल सुद्धा मेसेंजरवरून कॉल सुद्धा करायला लागलेत. पण मग म्हटलं आता थोडंसं ना ह्या लोकांना ना फक्त ह्यांचा गैरसमज दूर करू, की बाबा मी काही मोठी अशी लागून गेलेली नाहीये, तुमच्या मेसेजचे रिप्लाय वगैरे देत नाही, मी कुठे एवढी पण बिझी नसते. पण किती जणांची मी देणार ना. आता 679 का 69 असं आसपास काहीतरी आहेत. तर तेवढ्या लोकांचं जर मी मेसेजचे रिप्लाय द्यायला लागले, तेवढ्या लोकांनी काही मेसेज केलेले नाहीयेत. जवळपास 100-150 तरी मेसेज आरामशीर मला आले असतील. ते नुसतं खडखड टन असा आवाज माझ्या रिंगटोनचा येतो म्हणजे मेसेज आल्यानंतर. तर तसं ना एक सारखं टन सारखा आवाज येत होता. मग मी थोडंसं ना सायलेंट करून ठेवला होता फोन, आणि रात्री बघितलं, बापरे इतके सारे मेसेज. तर म्हटलं ठीक आहे, आता सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळं म्हटलं की थोडासा व्हिडिओ बनवूनच अपलोड करू. आणि हा व्हिडिओ मी ना 3 ठिकाणी पण अपलोड करेन, म्हणजे थोडे लोकांचे ना गैरसमज आहे ते दूर होतील. तर गैरसमज करून घेऊ नका माझ्याबद्दल तरी, कारण की मला बोलायला आवडतं, सगळ्यांशीही बोलले असते. पण कितीतरी लोक त्याच्यामध्ये आहेत ज्यांना मी ओळखत सुद्धा नाहीये. फक्त रिक्वेस्ट होती म्हणून मी मग ऑल केल्यामुळे ते सगळे झालेले आहेत. तर फ्रेंड म्हणून आपण तुम्ही माझे यूट्यूबचे म्हणा किंवा फेसबुकचे व्हिडिओ बघता, लाईक करता, कमेंट करता, चांगली गोष्ट आहे ती माझ्यासाठी. तर असेच तुमचं प्रेम पण राहू दे. मी असं म्हणत नाही की बाबा मला नको आहे हा, मी ह्याला ब्लॉक करेन वगैरे, असं नाही. आणि सॉरी, एका दुसऱ्याला मी ब्लॉक केले, त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर लगेच त्यांना समजेलच कोणाला ब्लॉक केले. तर काय होत होतं ना, त्यांचे सारखे ना मला कॉल येत होते. तर मला ना थोडं हॅरेसमेंट झाल्यासारखं झालं होतं, त्याच्यामुळे मी ते 1-2 नंबर होते ना ते ब्लॉक केलेत. तर अनब्लॉक करीनच मी, ते नंबर आहेत ते. पण सारखं फोन करू नका, कारण की मला असं कसं जास्त करून मी फोन घेणं किंवा मेसेज जर मी हेच जर करत बसले तर मी व्हिडिओ कधी बनवणार, नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला कधी भेटणार. एवढे का खास पण आपले व्हिडिओ नसतात. आणि आता पण थोडंसं ब्लर दिसत असेल, मोबाईलचा कॅमेरा थोडासा मोबाईल पडल्यामुळे थोडंसं खराब झालाय. आणि चांगल्या गोष्टी असतात ना क्लिअरमध्ये बघायच्या नसतात. तर अशा प्रकारे म्हटलं थोडंसं व्हिडिओ करून आपण सांगू. तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आणि राहिला प्रश्न, मी त्या प्रश्नांची थोडीशी ना म्हणजे मेसेज जे आहेत ना थोडेसे आहेत त्यांना सांगते. मी ॲक्च्युली आता राहते कोल्हापूरमध्ये, माझं माहेर गडिंग्लज, शिक्षण माझं गडिंग्लज जागृतीला झालेलं आहे. आणि मी छान आहे, म्हणजे कशी आहेस आहे मेसेज होते ना, तर मी मस्त आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायला भेटतच असेल, मी मस्त एन्जॉयमध्ये आहे. मुलं वगैरे छान आहेत.
मिस्टर पण छान आहेत. मिस्टर प्रॉपर आहेत, ते मुंबईचे आहेत, ते कोल्हापूरमध्ये सेटल झालेले आहेत. आणि काय मेसेज होते आणि काय खात्री होते, असे बरेच होते. तर माझं माहेर जर बोललात तर गडिंग्लजमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. माहेर माझं पेद्रेवाडी म्हणजे आजरा तालुक्यामध्ये येतं. तर मी जेव्हा गावी जाईल ना तेव्हा तर सगळ्यांना सांगून जाईल या भेटायला गावी मला. तर आणि काय राहिलं, मुलं किती, तर 2 मुलं आहेत मला, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा मोठा आहे, त्याचं नाव गौरांग आहे. मुलगी छोटी आहे, तिचं नाव भक्ती आहे, ती 8वीला आहे. मुलगा 12वीला आहे. मिस्टरांचं नाव अमोल. तर माझं नाव माहित आहे ना तुम्हाला, माझं नाव आहे शुभांगी. तर हे असे मेसेज, आणि प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी आज थोडंसं कोंडल्यासारखं झाले. अजून कोल्हापूरला पाऊस पडलेला नाहीये. मला वाटते व्हिडिओ करून, पावसाचा व्हिडिओ करून ना, तर विजय सर आणि दुसरे सर आहेत, ते सरांना सांगते की तुम्ही तिकडून ना पाऊस पाठवून दिलात, बरोबर आहे मला, पण आमच्या कोल्हापूरमध्ये अजून तरी पाऊस पडलेला नाहीये, त्याच्यामुळे खूप गरम होते. आणि जर कोणाला भेटायचं असेल, खरोखर जर भेटायचं असेल, तर मी जेव्हा गावी जाईल ना तेव्हा मी खरोखर सांगेन तुम्हाला की मी ह्या दिवशी गावी जाणार आहे, इतके दिवस मी गावी आहे, तर नक्की या. कारण की जास्त करून जे माझे फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत, ते गडिंग्लज साईडचे आहेत. ते मला ओळखत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण मी त्यांना ओळखत नाही. हळूहळू आपली ओळख पण होईल आणि आपण ओळख तर करूच सगळ्यांच्या बरोबर. तर हा छोटासा व्हिडिओ होता, गैरसमज करून घेऊ नये लोकांनी ह्याच्यासाठी. तर चला, बाय, गुड डे.